एक चुरशीची लढत शेवटच्या टप्प्यात संपली। दाजी नाईक चला लवकर या, मॅन ऑफ द मॅच, आणि लगेचच आपण सामना सुरू करूया कारण अजून सूचना, सामना 3 षटकांचा होतोय, पॉवर प्ले नाही, रिव्ह्यू पण बिलकुल नाही, जे पंचांचे निर्णय असतील तेच अंतिम निर्णय असतील। सामना 3 षटकांचा होतोय, पॉवर प्ले नाही आणि 3 गोलंदाज। जसा सामना सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज गुरु चिटणीस। 3 षटकांचा सामना होतोय, दोन्ही टीम कॅप्टन आपण नोंद घ्या। पॉवर प्ले नसेल, रिव्ह्यू नाही, जे ऑनफिल्ड मैदानात निर्णय असतील पंचांचे तेच निर्णय अंतिम असतील। धन्यवाद अशोक नाईक सर, पुन्हा एकदा मैदानावरती घेऊन जातोय। रॉयल किंग सावंतवाडी ग्रुप आयोजित भाजपा चषक 2026 ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची क्रिकेट स्पर्धा। आज या स्पर्धेचा चला सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय। समालोचन कक्षातून मी गुरु चिटणीस मजर अशोक नाईक सर, बादल चौधरी सर आजच्या दिवसात समालोचन करताना दिसले। त्यांच्या वतीनं मैदानावरती स्वागत करतो। या सामन्या दरम्यान आजच्या दिवसातला एकंदरीत 9वा सामना, स्पर्धेतला एकंदरीत 19वा सामना। गौरव घुंगराट मैदानात गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय। स्ट्राइक एंडला गौरव सडेकर हा फलंदाज सज्ज होतोय। पहिला चेंडू आडवा बॅटनं मारलाय, फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये। गौरव सडेकरची खेळी पहिल्या चेंडूवरती झाली समाप्त। गौरव बॅक टू दी पॅव्हलियन। जिला सलामीला उतरले होते, परंतु पहिल्या चेंडूत ज्या गौरवनं चमकदार कामगिरी मागच्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये केली ना, तो गौरव या सामन्यामध्ये निराशा करतोय। पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सोपा झेल देत मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज निखिल पराडकरची वर्णी लागते। सामना करेल गौरव घुंगराटच्या गोलंदाजीचा। हा फटका गेलाय निश्चितपणे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। शॉर्ट स्क्वेअर लेग वरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, चेंडू अडवलाय, तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी ती मात्र पूर्ण केली गेली। 3 षटकांचे सामने, वेळेची कमतरता आणि त्याचाच अनुसरून एकंदरीत हे 3 षटकांचे सामने आजच्या दिवसामध्ये। आणि या 3 षटकातल्या सामन्यातला पहिला सामना रंगतोय 2 हारलेल्या संघांमध्ये। एका बाजूला दिसतोय मनोज 11 कणकवलीचा संघ, तर दुसऱ्या बाजूने आपल्याला खेळताना दिसतोय दशावतार योद्धा अणाव। गौरव पुन्हा एकदा सज्ज होतो। यावेळी क्रॉस बॅटेड फटका सुकृतच्या बॅट मधून। चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय। यावेळी केवळ एकेरी धावेवरती समाधान मानायला लागेल ते सुकृतला। या एकेरी धावेनं सुकृतनं देखील आपलं वैयक्तिक धावाला सुरुवात केली आहे आणि सांघिक धावसंख्या त्यांना नेऊन ठेवली ती अर्थात 2 धावांच्या टप्प्यावरती एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। सुरुवात थोडीशी खराब झाली मी म्हणेल दशावतार योद्धा अणाव संघाचे,
ज्या फलंदाजांवरती भरवसा ठेवला होता ना, तो फलंदाज गौरव सडेकर अगदी स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतला. त्यानंतर मी म्हणेल मैदानावरती एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. शाहरुख खान स्टाईल पोज मध्ये पंच नितीन वेता सर यांचा वाईड बॉलचा इशारा आणि वाईड बॉलच्या मदतीनं धावसंख्या 3 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेले. मर्यादित षटकांचे कमी षटकांचे सामने एका चांगल्या उपयुक्त भागीदारीची फलंदाजीमध्ये आवश्यकता आणि ती भागीदारी देखील झटपट या ठिकाणी जोडणं आवश्यक असेल. दशावतार योद्धा अणाव संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल तर मनोज 11 कणकवली संघासमोर यावेळी पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. ते अर्थात फलंदाज निखिलला ऑन साइडच्या दिशेनं अक्रॉस द लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न एकंदरीत हा केला गेला आणि त्याला अनुसरून दुसऱ्या बाजूनं गौरव घुंगट तेवढा चाणाक्ष गोलंदाज पूर्णपणे बीट केलाय. ते फलंदाज निखिलला एकंदरीत निर्धाव चेंडू म्हणून चेंडूची गणना धावसंख्या धावफलकावरती 3. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या बाहेर शफल होऊन ऑन साइडच्या दिशेनं फटकेबाजी करावी हा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला जातोय. तो फलंदाज निखिलच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूनं तेवढी चाणाक्ष गोलंदाजी तोच अचूक टप्पा गौरव याने हेरलाय आणि त्याच टप्प्यावरती निखिलला बीट करणारी निखिलला चकवा देणारी गोलंदाजी या मैदानावरती. पुन्हा एकदा यावेळी चेंडू कनेक्ट झालाय खरा परंतु फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये मिड ऑनवरचा क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये आलाय आणि या फटक्याचं रूपांतर त्यानं झेलामध्ये केलंय. दुसऱ्या गडीच्या रूपामध्ये निखिल पराडकर पॅव्हिलियनच्या दिशेनं माघारी परततोय. 2 गडी बाद संघाची धावसंख्या 3 धावा. खेळ समाप्त. खेळ जो काही मैदानावरचा समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात होताना दिसेल. दुसऱ्या षटकाच्या मोर्चावरती बघूया कोणता गोलंदाज येईल. हा गोलंदाजीच्या मोर्चावरती मनोज 11 कणकवली संघासाठी अनिकेत गोलंदाजीच्या मोर्चामध्ये पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने एक सोपा झेल दिलाय तो सुकृतनं. तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये तो देखील माघारी तंबूच्या दिशेनं परतलाय. 3 गडी बाद 3 अशी एकंदरीत धावसंख्या. यानं नवीन षटकाला खरं तर सुरुवात केली होती आणि नवीन षटकातल्या पहिल्या चेंडूवरती गडी गारद केलाय तो फलंदाज सुकृतचा. सुकृत माघारी परतलाय तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये आणि नवीन फलंदाज मैदानावरती अमर जाईल सज्ज होईल. पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केला जात आहे. शरीराच्या दिशेनं वेध घेणारा हा चेंडू एकंदरीत आपण बघतोय ज्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिरावलेली एकंदरीत ती 3 धावांच्या टप्प्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लोअर फुलटॉस चेंडू खेळलाय मिड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चौथ्या गड्याच्या रूपामध्ये माघारी परतावं लागेल. त्या अर्थात फलंदाज अमरला 4 गडी बाद 3 अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती. डिजय
4 गडी बाद 3 अशी थोडीशी नाजूक अशी परिस्थिती मैदानावरती जर आपण विचार करायला गेलो ना तर दशावतार योद्धा अणाव संघाचे फलंदाजांनी एक फलंदाज बाद झाल्यानंतर जेवढं लवकर येईल तेवढं नवीन फलंदाजानं मैदानामध्ये लवकर यायचं आहे। यावेळी पुन्हा एकदा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मागच्या फटक्याचा ऍक्शन रिप्ले हा मैदानावरती झालाय का असं वाटावं असा हा फटका खेळलाय। 5व्या गड्याच्या रूपामध्ये तो माघारी परततोय। 5 गडी बाद 3 अशी एकंदरीत धावसंख्या। चला फलंदाज अगदी स्वस्तामध्ये 0 वरती अर्थात गोल्डन डकचा मानकरी ठरत मैदानाबाहेर परततोय आणि गोलंदाजाकडे संधी आहे ती हॅट्रिकची विकेट हॅट्रिक साधण्याची। हॅट्रिकचा हा चेंडू एकंदरीत आपल्याला बघतोय हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर फेकला जातोय। पंचांकडनं दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे झालेला इशारा हा चेंडू स्वेर असल्याचा आणि स्वेरच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती झाली आणि बऱ्याच वेळानंतर धावफलकावरती रनच्या कॉलममध्ये थोडीशी हलचल आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या झाली आहे 4 आणि एकंदरीत 5 गडी हे तंबूच्या दिशेने माघारी परतलेले। अजून एका सुरेख चेंडूनं एकंदरीत मला वाटतं 5 चेंडू झालेत अजून एक चेंडू शिल्लक आहे त्यामुळे एकंदरीत दुसरं षटक जे वाटलं होतं की संपेल परंतु अजूनही एका चेंडूचा खेळ चालणार बाकी। दुसरं षटक अंतिम टप्प्यावरती येऊन बसते। 5 चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत आणि 5 चेंडूत फक्त 2 धावा खर्ची घातल्यात। यावेळी सुरेख चेंडूनं षटकाची झाली सांगता 2 षटकांचा खेळ देखील मैदानावरचा झालाय समाप्त आणि 2 षटकात धावा झाल्यात फक्त 4 आणि 4 धावांच्या मोबदल्यात 5 गडी हे तंबूच्या दिशेने माघारी परतलेले ते दशावतार योद्धा अणाव संघाचे। 3 षटकांचे सामने आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये कमी लो स्कोरिंगचा हा मुकाबला एकंदरीत होतोय का असं वाटावं अशा पद्धतीची फलंदाजी एकंदरीत एका बाजूने दशावतार योद्धा अणाव संघाची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। आशुतोष गोलंदाजीच्या मोर्चावरती तिसरं महत्त्वपूर्ण षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तर फलंदाजीच्या मोर्चावरती स्वागत स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइकला सज्ज झालेला देवेंद्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। मागच्या सकाळच्या सत्रात एक मॅन ऑफ द मॅच द्यायचं राहून गेलं होतं। राजू खान बामण 11 संघाचा तानाजी याचा सन्मान करून राहून गेला होता त्याचा सन्मान होतोय। मी ओंकार गावकर आपल्याला विनंती करतो की आपले शुभ हस्ते तानाजीचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण सन्मान करायचा आहे। घेऊन जातोय पुन्हा एकदा मैदानाकडे आणि त्या ठिकाणी ताळमेळाचा स्पष्टपणे अभाव आपल्याला पाहायला मिळतोय। 6व्या गड्याच्या रूपामध्ये देवेंद्र दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावा 2 पॅव्हिलियनच्या दिशेने माघारी परतलाय। धावसंख्येत 1 न भर जरी पडली तरी विकेटच्या कॉलम मध्ये देखील 1 न भर पडते। 5 धावा 6 गडी बाद अशी मैदानावरची परिस्थिती। तिसरं आणि अंतिम षटक पहिल्या डावाचा प्रगतीपथावर। हर्ष जातोय स्वागतना फटका खेळलाय परंतु मला वाटतं घोषीतच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल का बघणं महत्त्वपूर्ण। घोषीतच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि फक्त 1 धाव ही घोषित स्वरूपातली त्याच्यावरती त्याला समाधान मानायला लागेल। धावसंख्या 6 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक जे की प्रगतीपथावरती। मगाशी म्हटलं की वेळ वाचवणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण कोणत्याही बाजारात कोणत्याही मार्केटमध्ये वेळ ही विकत मिळत नाही आणि ते वेळ वाचवणारा हा सामना ठरेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण। हा फटका खेळला जातोय चेंडू त्या ठिकाणी अपेक्षा होती या फटक्याची हा चेंडू जाईल
लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, पण तो चेंडू जातोय कव्हर पॉइंटला आणि देऊन जातोय ती फक्त एकच धाव. धावसंख्या येऊन पोहोचली 7 वर. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 3 चेंडू असेल येणं बाकी. 7 धावा 6 गडी बाद अशी एकंदरीत परिस्थिती मैदानावरती दशावतार योद्धा अणाव संघाचे या स्पर्धेदरम्यान. या फटका खेळलाय लॉंग ऑन या दोन क्षेत्ररक्षकांच्या भेदल्याची प्रयत्न, परंतु लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक अगदी चपळाईनं चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि फलंदाजांना केवळ एकेरी धावेवरती समाधान मानायला एकंदरीत भाग पडतोय. 8 धावा धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. 6 गडी तंबूच्या दिशेनं माघारी परतले. तिसरं अर्थात अंतिम षटक जे की मैदानावरती प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बीच टायमिंग फटका, एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, आकुट टप्प्याचा चेंडू एकंदरीत बघतोय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन ज्याला म्हटलं तर त्या पद्धतीचा हा चेंडू आपण बघतोय. 8 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या दशावतार योद्धा अणाव संघाचे खेळताना दिसतोय महत्वपूर्ण अशा सामन्यामध्ये, अर्थात मनोज स्पोर्ट्स कणकवली संघाचं विरुद्ध. यावेळी पुन्हा एकदा बीट केला त्या फलंदाजाला. शेवटच्या चेंडूवरती एका धावेची नोंद केली जाईल का, की शेवटच्या चेंडूवरती फलंदाज होईल धावबाद. फलंदाज होतोय धावबाद. 7 गडी बाद 8 अशी धावसंख्या उभारली. स्पर्धेतली मी म्हणेल आजवरची निचांकी धावसंख्या उभारली आहे ती दशावतार योद्धा अणाव संघाला, आणि 9 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मनोज स्पोर्ट्स कणकवली संघासमोर. काय घडेल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये येणारी 3 षटकं, आणि या 3 षटकांमध्ये 9 धावांचा पाठलाग कशा रीत नौ रन चाहिए मैच को जीतने के लिए। 3 ओवर का मुकाबला है, आने वाला एक मैच अभी भी बाकी है और ओपनिंग जोड़ी आ चुके हैं अवधूत और अवधूत के साथ प्रजेश, ये जोड़ी मैदान पर। और पहला ओवर लेकर बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से बॉलर देवेंद्र गेंदबाजी के लिए। 3 ओवर का मैच है, एक लो स्कोर का मुकाबला। पहली गेंद अल्टी पल्टी वाला शॉट, इस बार स्क्वायर लेग पर फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, थोड़ा सा ओवरथ्रो जरूर था लेकिन बैकअप बहुत अच्छा था और एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ टीम का। टोटल टारगेट है 9 का। मैच को जीतने के लिए सिर्फ 8 रन बना चुकी टीम। एक लो स्कोर कम टोटल का मुकाबला मैदान पर आज के दिन का
3 ओवर का। और इस बार गेंद हवा में, कवर पॉइंट पर मौका कैच का और पहले विकेट का पतन होता हुआ 1 रन 1 विकेट पर। थोड़ा जल्दी कीजिए दोस्तों, नए न्यू बैटर, थोड़ा जल्दी चलिए प्लीज डी से। अवधूत, और अवधूत के आउट होने के बाद न्यू बैटर मैदान पर सौरभ। ब्रजेश का साथ देने के लिए 1 रन 1 विकेट के नुकसान पर 9 रनों का टारगेट है। 3 ओवर का मुकाबला है, आने वाला एक मैच बाकी है। भावेश स्पोर्ट सावंतवाड़ी क्रिकेट टीम, आइए प्लीज कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। अल्टी पल्टी वाला शॉट इस बार, लेकिन टाइमिंग नहीं हुआ और इस बार और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे देवेंद्र अपने बॉलिंग मार्ग पर। पहला ओवर जो चलता हुआ मैच का, स्कोर रुका हुआ वहीं पर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। 9 रन टोटल टारगेट है मैच को जीतने के लिए। बैकफुट पर थोड़ा सा हटकर खेला इस बार गली की तरफ और देखा जाएगा। फिलहाल एक सिंगल के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। क्या तीसरा रन? जी बिल्कुल, थर्ड मैन बाउंड्री पर गेंद चली गई और अंपायर का इशारा होता हुआ। गेंद बिल्कुल लग चुकी है बोर्ड पर, तो जो डिक्लेयर एरिया में गेंद निकली थी और डिक्लेयर के साथ 1 ही रन मिलेगा स्कोर के खाते में। तो इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 2 पर 1 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक चेंज करो, स्ट्राइक। स्कोर रुका हुआ 2 पर और सामने लेफ्ट हैंडर बैटर ब्रजेश। ओ ये तेज गेंद, लेकिन लाइन पर बट के लेग थंब से बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा। हमारा अंपायर महेश डोंगरा भी कुछ इस करामत को देख रहे हैं बिल्कुल गौर से। शायद वो कोशिश करेंगे। नहीं महेश, आप मौका कोशिश मत करो। वाइड बॉल और वाइड बॉल के साथ यानी टोटल मिले 2 रन। बैकफुट पर कट किया इस बार, ऑफसाइड पर, कवर पर, एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 5 रन पर 1 विकेट के नुकसान पर। 4 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। खेल चलता हुआ पहले ओवर का देवेंद्र अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए इस बार पुल करना चाहते थे। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। ओवर की समाप्ति हुई, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 5 रन 1 विकेट पर। आने वाले 2 ओवर का खेल बाकी है और 4 रन चाहिए। आइए प्लीज कैप्टन संपर्क कीजिए। भावेश स्पोर्ट सावंतवाड़ी क्रिकेट टीम कैप्टन, आइए प्लीज बॉल चूज के लिए आइए प्लीज, जल्द से जल्द आइए प्लीज। कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। भावेश स्पोर्ट सर्वेश नाइक आप आइए, थोड़ा जल्दी आइए प्लीज। गेंदबाजी में परिवर्तन, बॉल चॉइस के लिए आइए सर्वेश। गेंदबाजी में परिवर्तन, दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर। अल्टी पल्टी वाला शॉट नो मैच लैंड में, देखना होगा। गेंद चली गई कवर पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, फील्डर है मौजूद। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे। क्या तीसरा रन मिलेगा? जी बिल्कुल, जब तक बाउंड्री लाइन पर गेंद को उठाते फील्ड करते 3 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। तेज गेंद इस बार, उतना ही तेज बल्ला घुमाया था जरूर, लेकिन संपर्क नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में। सौरभ स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइकर एंड पर ब्रजेश बॉलिंग मार्ग पर विकी गेंदबाजी कर रहे हैं। खेल चलता हुआ दूसरे ओवर का। हल्के से टैप किया इस बार ऑफसाइड पर गली की तरफ और जब तक विकेट के पर जाते गेंद को फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने
और आइए प्लीज टॉस के लिए आइए जल्द से जल्द। आइए प्लीज कैप्टन, थोड़ा जल्दी आइए, आपको मैन ऑफ द मैच बाद में दिया जाएगा। ये पूरी मैच समाप्त होने के बाद मैन ऑफ द मैच आपको दिया जाएगा, लेकिन उससे पहले आइए टॉस के लिए, थोड़ा समय कम है। और मैन ऑफ द मैच इस मैच के अनिकेत मैन ऑफ द मैच। 1 ओवर